बघा, मनुष्य जन्माला येतो आणि काय करायचं चिंतन ते करतो, आणि जसं चिंतन केलं तसं त्याला पुढचा प्रारब्ध त्याला मिळतं. आता एक सोनारानं काय केलं होतं, आयुष्यभर धनसंपत्ती कमवली आणि ज्या वेळेला त्याचा अंतकाळ आला तर डॉक्टरांनी सांगितलं 105 ताप आहे. त्याच्या डोक्यात काय होतं, सोनं. त्याने काय सांगितलं, मी 80 रुपयानं गेले, 105 रुपयाला देऊन टाक, आणि तो मरण पावला. एक शेतकरी होता, त्याचं वासरू शेतात गेलं होतं. याचा अंतकाळ जवळ आला, तो बघत होता आणि तो वावा के मुलांना वाटलं का याची काहीतरी संपत्ती असेल आणि ती कोणाला तरी द्यायची असेल, म्हणून त्यांनी डॉक्टरला आणलं. डॉक्टरनं सांगितलं 1000 रुपये खर्च येईल, चालेल म्हणून. जर बाकीची संपत्ती मिळत असेल, खरं आहे काय, आताच्या लोकांचं लक्ष कोणाकडे, संपत्तीकडं. आणि मग नीट झाला. आणि मग तो काय म्हणतो, ते वासरू शेत खाऊन राहिले, मी कष्ट करून काम केलेलं आहे, आणि पुढचं तुम्ही काय करणार आहे. आज ही अवस्था माझी, तीच अवस्था आहे. मी गरिबीतून दिवस काढले आणि आज मुलं आहेत, घरातले माणसं आहे, मनासारखे कामं करते नाही, आणि मग वावा के करायची पाळी येते. म्हणून एकदा माणसाची 70 लागली का त्याच्या घरातले माणसं कोणी ऐकते नाही. मग त्याला वावा, तर मग 70 जर लागली तर काय करायचे, भगवंताचं चिंतन. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनेक साधन, वाहतसे आन विठोबाची. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केला, व्यापार केला, शेती केली, आणि शेवटी काय केलं, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. सगळं सोडून दिले आणि भगवंताचं चिंतन केलं. आणि त्याने आपला कोणता मंत्र सांगितला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. हा जो संसार आहे, संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, कोठे जाता सुख नाही, रात्रंदिवस तन्मळ. आणि मनुष्य देह हा क्षणभंगुर देह आहे. बघा, क्षणात आता आपण बोलतो, उद्या काय होईल, मग आपलं काही नाही, आपण कोणाचे नाही. आनंदी राहा, हसत राहा, समाधानी राहा, आणि भगवंताचं चिंतन करा. आणि बस एवढंच आहे आपल्या हातामध्ये. आणि मग हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.